श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खरंच खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. अधिक महिना लवकरच संपत आहे. आपण अधिक महिन्यामध्ये बऱ्याचशा सेवा, व्रत, वैकल्ये, उपासना केल्या आहेत. तर अधिक महिन्याची शेवटच्या दिवशी म्हणजेच 15 जून 2026ला सोमवती अमावस्या आहे. तर अमावस्येचा वेळ हा पंचांगानुसार 14 जून रोजी दुपारी 12:19 सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:23 संपेल. उदय तिथीनुसार सोमवारी 15 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:23 दरम्यान मुख्य पूजा आणि विधी करणं अत्यंत फलदायी असणार आहे. म्हणून सोमवती अमावस्याच्या दिवशी खरंच तुम्ही 33 दिव्याचे दान नक्की करा. तर 33 दिव्याचे दान कसे करावे, कोठे करावे, आपण यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघणार आहोत. आणि व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, शेवटपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक महिन्यामध्ये 33 दिव्याचे खरंच खूप महत्त्व आहे. अधिक महिन्यात पुरुषोत्तम महिना 33 दिव्याचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. ही पूजा 33 कोटी देवतांना समर्पित आहे असे मानले देखील जाते. त्यामुळे 33 दिव्याचे दान नक्की करा. तर 33 दिवे कसे लावावेत? दीपदान करण्याचे 2 मुख्य पद्धती आहेत, तुम्हाला तर माहितीच आहेत. दीपदान करताना एकत्रित 33 वाती एका मोठ्या मातीच्या किंवा पितळ्याच्या दिव्यात किंवा ताटात घ्यायच्या आहेत. पितळ्याचं देव ताट आहे ना, त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत. 33 वाती एकत्र करून तुपाने किंवा तिळाचं तेलाचं वापर करायचा आहे आणि एकच मोठा दिवा प्रज्वलित करा. हे सर्वात सोपं आणि प्रचलित आहे. दुसरं म्हणजे 33 दिवे, 33 छोट्या मातीचे दिवे घ्या किंवा पंत्या घ्या, एका ताटात मांडून ते स्वतंत्रपणे प्रज्वलित करा. विशेष म्हणजे 33 वाती घ्यायच्या आहेत आणि स्वतंत्रपणे त्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्यानंतर हे दिवे कुठे लावावेत? सर्वात महत्त्वाचं तर दीपदान करत असताना तुम्ही देवघरात बसूनसुद्धा म्हणजे देवघरासमोर बसूनसुद्धा दीपदान करू शकतात. भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला दीपदान करता येते. तुळशी वृंदावन, तुळशीसमोर 33 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीच्या रोपट्याजवळ बसून हे 33 दिव्याचे दीपदान नक्की करावे. किंवा मंदिर जवळ असेल तुमच्या घराच्या तर मंदिरात जाऊन जवळच्या विष्णू, कृष्ण किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही 33 दिव्याचे दीपदान अमावस्येच्या दिवशी नक्की करा. किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी, पवित्र झाडाजवळ, पिंपळाचं झाडाजवळ जाऊन सुद्धा तुम्ही ह्या 33 दिव्याचे दीपदान करू शकतात. खूप पवित्र मानलं जातं पिंपळाचं झाड आणि अमावस्या देखील आहे. त्यामुळे अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून 33 दिव्याचे दान नक्की करा. दिवे कधी लावावेत? आता हे 33 दिव्याची जर तुम्ही सेवा केलेली नसेल अधिक महिन्यामध्ये तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी ही सेवा नक्की करा. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी दीपदान केल्यास विशेष असं आपल्याला फळ मिळत राहते. म्हणून अमावस्या देखील आहे आणि अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणून या दिवशी 33 दिव्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर हे दीपदान कधी करावे, कोणत्या वेळेमध्ये करावे? तर 15 जूनला सकाळी सोमवती अमावस्या आहे ना, तर त्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी हे सेवा करायची आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर दिवे लावणे उत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवपूजा करून अमावस्येच्या दिवशी 15 तारखेला 33 दिवे नक्की प्रज्वलित करा आणि सेवा करा. कसं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिन्याला अमावस्येच्या दिवशी 33 दिव्याचे दीपदान करणे हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि फलदायी देखील मानले जाते. हे दीपदान 33 कोटी देवी व देवतांच्या आणि पितरांच्या स्मरणार्थ केले जाते. त्यामुळे खूप महत्त्व आहे त्या 33 दिव्याचे दीपदान करणे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा दिवे तयार करू शकतात आणि त्या दिव्यामध्ये 33 दिवे तयार करा आणि 33 वाती त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत. म्हणजे 33 छोटे दिवे बनवा आणि ते प्रज्वलित करा. ते दिवे प्रज्वलित करत असताना देवासमोर बसून हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या कल्याणासाठी आणि पितरांच्या मोक्षासाठी हे दीपदान करत आहे असा संकल्प करून पाणी जमिनीवर सोडून द्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात हा संकल्प करायचा आहे आणि दिवा जे 33 दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत. तर त्या 33 दिव्यांना अगोदर एका ताटामध्ये घेतलेले असतील तुम्ही मातीचे दिवे किंवा कणकीचे दिवे, तर त्यांना
हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे आहे आणि मगच दिवे प्रज्वलित करायचे आहे. तर दिव्या प्रज्वलित करत असताना ओम पुराणाय पुरुषोत्तमाय नमः किंवा विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राची जप करायचा आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा उच्चार करायचा आहे. तर या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने 33 दिव्यांचे दीपदान नक्की अमावस्येच्या दिवशी करावे आणि या मंत्राचा उच्चार नक्की करावा, म्हणजे जप नक्की करावा. तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.